चौकटी पाहिजे। आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आहे आणि संविधानाला मजबूती घालवण्यासाठी आझाद समाज पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आपल्याला जय भीम जय संविधान। मी रुपेश बागेश्वर, आझाद समाज पार्टी राज्य प्रभारी, आझाद समाज पार्टी कांशीराम राज्य प्रभारी आहे। आज संविधान दिवसाच्या या मंगल प्रसंगी सर्व भारतवासियांना, संविधान प्रेमींना, आंबेडकरवादी सगळ्या जनतेला मी कोटी कोटी शुभेच्छा देतो। भाई चंद्रशेखर आझाद आजच्याच दिवशी मुजफ्फर येथे महारॅली करत आहेत आणि त्या महारॅलीच्या माध्यमाने आता काही क्षणातच ते संविधानाच्या प्रस्तावनेची 50 लाख लोकांसोबत लाईव्ह शपथ घेणार आहेत आणि त्यामध्ये आपण सर्व सामील व्हाल। ऑनलाईन भाई चंद्रशेखर आझाद यांच्या पेजवर जाऊन आपण पण चंद्रशेखर आझादजी सोबत संविधानाच्या प्रस्तावनेची 50 लाख लोकांसोबत संविधानाची शपथ घ्यावी। बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वावर आधारित भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला दिले आणि त्याच्यात आज हा जनसंघर्ष आपल्याला दिसून येत आहे। या देशामध्ये जे आज क्रांती होताना दिसत आहे ते बाबासाहेबांच्या या संविधानामुळे आणि म्हणून मी त्या बाबासाहेबांना, त्या बाबासाहेबांच्या संविधानाला मी म्हणू इच्छितो की रुतबा मुझे जो मिला संविधान से मिला, जो आज सम्मान है वो तेरे संविधान से मिला। किसी को मिला होगा मुकद्दर से, लेकिन मुकद्दर भी हमें इस भारतीय संविधान से मिला। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जिंदाबाद, भाई चंद्रशेखर आजाद संघर्ष करो, भाई चंद्रशेखर आजाद संघर्ष करो। संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में संविधानाला सती पोचवण्याचं सुद्धा काम करत आहे आणि संविधानाला एक मोठं सतीचं काम चालू आहे। तुम्ही त्याच्यावर काय सांगणार? संविधानाला सती पोचवण्याची जे त्यांची जी मानसिकता आहे, ही मानसिकता आजपासूनच नाही, या जेव्हापासून संविधान बनले आणि बनण्याची सुरुवात होती तेव्हापासून ही मानसिकता आहे। पण त्यांची माय नाही जनली आहे की भारतीय संविधानाच्या एक कलम पण बदलवण्याची। बाबासाहेबांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे की काळ वेळ परिस्थितीनुसार जर या संविधानामध्ये तुम्ही संशोधन करून त्यानुसार या देशाच्या प्रगतीसाठी कायदा सुधारित करू शकता, पण संविधान बदलण्याची भाषा कोणी या देशात करू शकत नाही। असा कायदेशीर कोणताही अधिकार या भारतातील कोणत्याही मनुवाद्याला नाही आहे आणि ज्याही मनुवाद्यांनी हा प्रयत्न केला, तुम्हाला माहित असेल एक काम मनुवाद्यांनी संविधानाची प्रत जाणण्याचं काम केलेलं होतं, त्याला देशद्रोहीची जी कलम आहे ते लावून त्या संविधानानेच त्याला जेलमध्ये पाठवलं आहे। संविधानाच्या मोठं एक हे आहे। जय भीम।